नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे क्रीडा संकुल विकासासाठी 1.5 कोटीची कामे सुरू। पोलीस भरती किंवा इतर भरती करणाऱ्या मुलांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी क्रीडा संकुलात रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे होत आहे व्यवस्था। संरक्षण भिंत व बॅडमिंटन हॉलचं काम सुरू। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरापासून जवळच असलेल्या खंडाळा देवी गावाजवळ तालुका क्रीडा संकुल आहे। या क्रीडा संकुलामध्ये मेहकर शहरातील व जवळपासच्या ग्रामीण भागातील काही विद्यार्थी व मुले पोलीस भरती किंवा इतर भरतीसाठी तयारी करण्यासाठी येत असतात। त्या ठिकाणी व्यायाम, रनिंग यासाठी मोठ्या प्रमाणात दररोज सकाळ संध्याकाळ मुले या ठिकाणी येतात। काही नागरिकही येत असतात। विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुविधा व्हाव्यात यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी मागील 2 वर्षापूर्वी क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीसाठी 1 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत। त्या 1 कोटीच्या माध्यमातून संरक्षण भिंतीचं काम युद्ध पातळीवर व चांगल्या दर्जाचं सुरू असल्याचं दिसून आलं। तर बॅडमिंटन हॉलसाठी जवळपास 50 लाख रुपये पुन्हा विकास निधी संजय रायमुलकर साहेब यांनी खेचून आणला आहे। विद्यार्थ्यांना सराव करताना कुठेही अडचण येऊ नये, विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पास झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांचे भवितव्य चांगले घडले पाहिजे। त्याचबरोबर या क्रीडा संकुलावर येणाऱ्या नागरिकांना सुद्धा चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी 1.5 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे। या विकास निधीच्या कामाला सुरुवात झाली असून त्याचे भूमिपूजन 4 ते 5 महिन्यापूर्वीच संजय रायमुलकर साहेब यांच्या व मान्यवरांच्या हस्ते झालं आहे। विद्यार्थी हे भारताचे भवितव्य आहे। चांगले विद्यार्थी मेहकरमधून घडले पाहिजेत। मेहकरचे नावलौकिक महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे। यासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी क्रीडा संकुलमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तर अजूनही क्रीडा संकुलाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काही निधीची गरज पडली तर तो निधी सुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। सर्व मंडळींना नमस्कार। मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आज लाईव्ह आलेलो आहोत। आपण आहोत तालुका क्रीडा संकुलमध्ये। या ठिकाणी खंडाळा गावाच्या बाजूला जे तालुका क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी उभे आहोत आपण। या ठिकाणी काही वॉल कंपाऊंड आणि काही बॅडमिंटनच्या वास्तूचं बांधकाम चालू आहे, ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलंय, ते बोर्ड दाखवतो तुम्हाला। केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आणि माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून हा विकास निधी आलेला आहे। वॉल कंपाऊंडचं काम गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे। हे तालुका क्रीडा संकुल आहे। तुम्हाला वॉल कंपाऊंड दाखवतो मी थोडं जवळ जाऊन। सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकुलासाठी 2023 मध्ये 1 कोटी रुपये मंजूर झाले होते। ते वॉल कंपाऊंड म्हणजे संरक्षण भिंतीचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये। आपला व्हिडिओ कटला होता त्यामुळे तुम्हाला डबल दाखवतो। रेंज कमी जास्त होत असल्यामुळे एखाद्या व्हिडिओ दिसत नाही बरोबर। वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे या ठिकाणी।
तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि 1 कोटी रुपये माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून हे संरक्षण भिंतीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. वॉल कंपाऊंड म्हणजे संरक्षण भिंतीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक झूम करून दाखवतो तुम्हाला. वॉल कंपाऊंड संरक्षण भिंत, हे गेट, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. काही लोक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येतात. बॅडमिंटन हॉलचे बांधकाम सुरू आहे पलीकडच्या बाजूला, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. खंडाळा गावाजवळ हे तालुका क्रीडा संकुल आहे. 1 कोटी रुपयाचा विकास निधी माजी आमदार सन्मान्य संजय रायमुलकर साहेब यांनी 2023 मध्ये मंजूर करून आणला होता संरक्षण भिंतीसाठी. संरक्षण भिंतीचं काम युद्ध पातळीवर आणि चांगल्या स्थितीत सुरू आहे. 50 लाख रुपये बॅडमिंटन हॉलच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आणलेले आहेत, ते सुद्धा काम सुरू आहे. जे स्पर्धा म्हणजे पोलीस भरती असो, मिलिटरी भरती असो किंवा इतर काही खेळाडू ते जे स्पर्धक असतात ते आपल्या भरतीची तयारी करण्यासाठी या तालुका क्रीडा संकुलवर येत असतात. त्यांना सुविधा मिळाव्यात, विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी चांगली जागा उपलब्ध असावी. मेहकर शहरातील जे नागरिक दैनंदिन शारीरिक व्यायाम करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सकाळ संध्याकाळ येत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था व्हावी यासाठी माजी आमदार सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांनी 2023 मध्ये 1 कोटी रुपयाचा विकास निधी आणला होता. त्याचं संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे. त्यानंतर 40 लाख म्हणजे बहुतेक 50 लाख अशा 1.5 कोटीचं काम बॅडमिंटन हॉल सहित या ठिकाणी करण्यात येत आहे. आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधीमधून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुसज्ज असे क्रीडा संकुल तयार होत आहे. स्पर्धेची किंवा परीक्षा म्हणजे पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही भरती असो, जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था असावी. कुठेही विद्यार्थ्यांना मुलांना अडचण येऊ नये यासाठी संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून विकास निधी खेचून आणून युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे. वॉल कंपाऊंडचं काम जवळपास झाल्यासारखंच आहे. फक्त बॅडमिंटन हॉलचे काम सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते काही दाखवता आलं नाही मला या ठिकाणी. त्याला बांधकाम व्हायला थोडा उशीर लागेल. आज आपण खंडाळा देवी या गावातील सर्व विकास कामे, त्यानंतर तालुका क्रीडा संकुल
नंतर तलाठी कार्यालय असे वेगवेगळे विकासात्मक कामे दाखवली आहेत. उद्यासुद्धा आपण काही ठिकाणची जर कामे सुरू असेल किंवा काही अडीअडचणी असेल, समस्या असेल, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणाला बातम्या दाखवायची असेल किंवा बातमी द्यायची असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. बातम्याची कोणतीही फी आकारल्या जात नाही. धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.